श्रीराम. सादर आहे अजिम्या देव पाहिला. 2020 सालची करोना काळातली ही गोष्ट. इन्स्पेक्टर सूर्यकांत भोसले नुकतेच दौंड पोलीस स्टेशनला बदलून आले होते आणि ही करोनाची धावपळ सुरू झाली. कडक शिस्तीचा माणूस कायद्याच्या जरा विरुद्ध गेलं की यांच्या मस्तकावरची शीड थाड थाड उडायला लागायची. आज सर स्वतः राऊंडला निघाले होते. कोणी ना कोणीतरी दुकान उघडं ठेवायचा किंवा उगाच जमावबंदी कशी असते ते बघायला बाहेर पडायचा. असं कोणी सरांच्या तावडीत सापडलं की त्याची खैर नसायची. आजही असंच झालं. पाटस गावाला हम रस्त्यावर एक टपरी वजा घराचं शटर अर्धवर ठेवलेलं दिसलं. सरांनी जीप साईडला घ्यायला सांगितली आणि जीप थांबायच्या आतच चालत्या जीपमधून उतरून लांब ढेंगा टाकत सर त्या शटरपर्यंत पोचले देखील. आतमध्ये बांगड्या, इमिटेशन ज्वेलरी वगैरेचं एक छोटंसं दुकान होतं. स्वॅगर स्टिकनी शटरवर खटखट करत सरांनी घुश्यातच विचारलं, कोण आहे रे इकडे आणि हे शटर का उघडं ठेवलंय? दुकानं बंद ठेवायची आहेत, माहीत नाही का तुम्हाला? एक 70-75 वर्षांची आजी भिंतीचा आधार घेत घेत बाहेर आली. लेकरा, दुकान नाही उघडं ठेवलेलं. म्हाताऱ्याची उन्हानं काहिली होत होती, म्हणूनच झुळूक आली की जीवाला थंड वाटायचं म्हणून ठेवलं शटर थोडा वेळ उघडं. तू म्हणतोस तर करते बाबा बंद. म्हातारीला बघून सरांचा राग निवळला होता. बरोबर, बाकी घरात कोण असतं? बोलता बोलता सरांनी घराबाहेरच बूट काढले आणि देवाला नमस्कार करण्याच्या बहाण्यानं घरात एक चक्कर मारून आले. परिस्थिती बेताचीच होती. जेमतेम एक वेळचं जेवण होईल इतपतच शिदा शिल्लक होता. लेक पुण्यात हॉस्पिटलमध्ये नर्स आहे. सुट्टीला घरी यायची तेव्हा थोडे पैसे घेऊन यायची. पण आता या साथीच्या रोगानं तिला रजा मिळत नाही. एरवी या बांगड्या विकून 2 पैसे सुटायचे, पण आता तर दुकानही बंद आहे आणि कोणी गिऱ्हाईकही येत नाही. पण मग पैशा पाण्याचं, डाळ तांदूळाचं काय? लेकरा, सगळं बेस आहे बघ. आणि आम्ही आहोत माळकरी, वारकरी. माऊली या न त्या मार्गाने पाठीशी उभी राहतेच. काही न बोलता सर बाहेर आले. माने हवालदारांना त्या आजींचा पत्ता टिपून घ्यायला सांगितला आणि सरकारी योजनेनुसार मिळणारा महिन्याचा शिधा संध्याकाळच्या आत आजीच्या घरी पोचवायला सांगितलं. आणि हो, स्वतःच्या पाकिटातून 2000ची नोट काढून मान्यांच्या हातावर ठेवत सर पुढे म्हणाले, हेही दे त्या आजीला, मी दिलेत म्हणून सांगू नको बरं. दुसऱ्या दिवशी मुद्दाम सर त्या आजींकडे गेले. आजी जणू त्या सरांची वाटच बघत होती. आलास लेकरा, ये ये ये. समोर मोठा साहेब उभा आहे याची जराही भीती न वाटता आजी आपल्या सहज सुलभ साधेपणाने बोलत होती. काल तू विचारलंस ना जेवणा खाण्याची काय सोय म्हणून. काल अरे जेमतेमच शिधा उरला होता. मी विठू माऊलीला साकडं घातलं होतं बघ, माझ्या म्हाताऱ्याला उपाशी ठेवू नकोस म्हणून. आणि देव हाकेला धावला बरं. कुठल्याशा सरकारी ऑफिसातून एक माणूस आला आणि महिन्याचं राशन घरात भरून गेला. त्याच्या रूपानं काल प्रत्यक्ष विठू माऊलीच घरी येऊन गेली बघ. अगदी देव पाहिल्यासारखं वाटलं बघ. आजी बोलत होत्या, पण त्यांना थांबवून आजोबा बोलू लागले. आणि पोरा, त्या बाबानं हे 2000 रुपये दिलेत खर्चा पाण्याला, पण आम्हाला आता कशाला लागतात हे पैसे? राशन तर भरलंय, बाकीचा खर्च काहीच नाही. तू असं कर, हे पैसे घे आणि कोण्या गरजू गरीब माणसाला देऊन टाक. अडीअडचणीला उपयोगी पडतील त्याला. आणि लागली आम्हाला गरज तर तो विठुराया आहेच की मदत करायला. त्या आजी आजोबांच्या जगण्याच्या या साध्या सोप्या तत्वज्ञानाला सरांकडे उत्तर नव्हतं. त्यांनी निमूटपणे ते 2000 रुपये परत घेतले आणि गाडीत बसता बसता माने हवालदारांना म्हणाले, इतकी निर्मळ श्रद्धाळू माणसं, खरंच यांच्या रूपानं अजिम्या देव पाहिला. श्रीराम.